हॅलो फ्रेंड्स, फूड पगलू में आपका स्वागत आहे. तर मी आज बनवते आहे स्ट्रीट स्टाईल मुंबईचा सगळ्यांचा फेवरेट, एक प्रकारे आपण त्याला राजाही म्हणू शकतो, जो की आपल्या सगळ्यांचा फेवरेट वडापाव. तर वडाची तयारी करण्यासाठी करूयात आपण. इथे मी बॉईल बटाटा घेतलेला आहे, जिंजर गार्लिक अँड ग्रीन चिली क्रश करून घेतलेला आहे. पेस्ट नाही करायची, ते आपल्याला क्रश करायचं. मोहरी घेतलेलं, हिंग घेतलेलं आणि फ्रेश कोथिंबीर. सो तडक्यासाठी मोहरी, हिंग, कढीपत्ता तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे क्रश केलेलं आहे पेस्ट ती टाकते आणि थोडं अर्धा टेबलस्पून एवढी हळद टाकलेली आहे. बटाटा जो आहे तो आता आपण ॲड करूया. मी चवीपुरतं मीठ ऑलरेडी ॲड केलेलं, सॉरी मी विसरले ते बोलायला. आणि आता बटाटा जो आहे तो क्रश करून टाकायचा आहे. आपल्याला तो किसायचा नाही आहे, असा हातानेच तोडून टाकायचं. याचे थोडे जाडे असे पीस राहायला पाहिजे, एकदम बारीक नाही पाहिजे, एकदम स्मॅश नाही करायचं, जेणेकरून आपल्याला ते स्ट्रीट स्टाईल जे वडापाव असतो वडा तशी टेस्ट येते. आता हा बॅटर आपण थंड करायला ठेवूयात आणि कोटिंगची तयारी करूया. तिथे मी 2 टेबलस्पून बेसन घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ. अगोदर मीठ टाकलेलं आपण भाजीमध्ये, सो म्हणून इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी मिक्स करते. आपल्याला एकदम जास्तही बॅटर जो आहे तो एकदम थिक पण नाही पाहिजे आणि एकदम पातळही नाही पाहिजे. तर त्याची कन्सिस्टन्सी बघा अशी प्रॉपर एकदम असायला हवी, की एकदम पातळ लगेच गळतही नाही आहे आणि हातातही जमून नाही राहत आहे, प्रॉपर अशी आहे. सो आता आपण जो आपलं भाजीचं थंड झालेलं, तर त्याचे आपण बॉल बनवून घेऊयात. तुम्हाला जर का स्मॉल बॉल्स बनवायचे असेल, स्मॉल बॉल बनवाय, किंवा तुम्हाला पॅटीसचं त्याला शेप द्यायचा तर तुम्ही तसंही देऊ शकतात. सो आता आपण डीप फ्रायची तयारी करूयात. ही कोटिंग कसं आहे ना, की बेसन जो वरची कोटिंग आहे ती जास्त जाडही असेल तरी आपल्याला ती फक्त बेसन तोंडात येतं, आणि एकदम पातळी असेल तर फक्त बटाटा लागतो भाजी. सो प्रॉपर कन्सिस्टन्सी बॅटरची असेल तर ती प्रॉपर असं आपल्याला खायला लागतं पावमध्ये, ते वडासोबत बेसनची जी कोटिंग आहे ती. सो आता हे आपले जे वडा आहे तो डीप फ्राय करून घेऊयात. डीप फ्राय झाल्यावरती मी आता तुम्हाला इथे लसूण चटणीची तयारी सांगते. सो ह्याच्यात मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड केलेला आहे, जो स्ट्रीट रोडमध्ये आपल्याला लसूण चटणी मिळते तर त्याची. सो आता हे जे आपले वडा आहे तो डीप फ्राय करून झाल्यावरती बेसनचा जो बॅटर असतो त्याचं मी छोटे छोटे असं बासुंदी टाईप करून घेतले. आणि जो बेसन आहे क्रंची, तो त्याच्यातला ऑइल पूर्ण सोक झाल्यानंतर तो मी ग्राइंड करणार आहे मिक्सरला. सो तुम्ही पाहू शकता आता आपला हे बटाटा वडा रेडी झालेला आहे गाईज. एकदम मस्त सुगंध येत आहे. आता लसूण चटणीची तयारी. सो त्याच्यामध्ये मी हे क्रंची बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 बटर मी ॲड केले आहेत. हो, आपण जे बटर खातो ते लसूण आपल्याला पाकळ्यांसोबत घ्यायचं आहे. त्याचं वरचं जे पाकळ्या आहेत त्या काढायच्या नाही आहेत. लसणाच्या छिलका आहे तो, ते मीठ चवीनुसार आणि काश्मीरी रेड चिली पावडर. ते आपल्याला एकदम बारीक असं क्रश करून नाही घ्यायचं आहे, दरदरा पिसायचा आहे, तो वाटायचा आहे, जेणेकरून लसूण जो आहे तो प्रॉपर एकदम असा पातळ नाही होणार आणि आपल्याला लसूण चटणीची टेस्ट एकदम मस्त परफेक्ट लागते. तुम्ही पाहू शकता माझी लसूण चटणी गाईस.